इडलीच्या बॅटरसाठी कुठले तांदूळ निवडायचे, किती वेळ भिजवायची, ही सगळी प्रोसेस डिटेल रेसिपी ही इडलीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही ते पाहू शकता बॅटर कसं करायचं। तर आज फक्त आपण क्रिस्पी इडलीचं याच्यामध्ये बघणार आहोत। तर या इडलीचा डबल फायदा असा आहे की उरलेल्या इडल्यांपासूनही तुम्ही क्रिस्पी इडली बनवू शकता किंवा ताज्या बनवलेल्या इडलीपासूनही तुम्ही क्रिस्पी इडली बनवू शकता। ताजी बनवलेली इडली असेल तर ती तुम्हाला 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। ती अगदी गार झाली पाहिजे। एकदम गार फ्रीजमधून काढून आपण जर तळायला टाकली, एकदम काढून बाहेर ठेवायची नाही आहे। फ्रीजमधून काढल्या आपल्याला गरम तेलात ते टाकायची आहे। त्यामुळे जो क्रिस्पी लेयर येतो तो अगदी खूप छान क्रिस्पी होतो आणि इडल्या तेलकट होत नाही। इथे मी सकाळी बनवलेल्या ताज्या इडल्या घेतल्या आहेत। या 5-6 इडल्या मी फ्रीजमध्ये 3 तासासाठी ठेवून दिल्या होत्या। आता एकदम छान अशा गार झाल्या आहेत। हे पहा, शक्यतो आपल्याला अशा प्लेन इडल्या घ्यायच्या आहेत। खूप अशा तुटलेल्या वगैरे किंवा खूप जास्ती होल्स असलेल्या इडल्या घ्यायच्या नाही आहेत। आपलं इडलीचं बॅटर छान झालं असेल फर्मेट तर इडल्या एकदम अशा प्लेन बनतात। तर इथे आपण इडली फ्राय करायला घेऊ। अगदी तेलाचं टेम्परेचर आपल्याला खूप हाय पण ठेवायचं नाही आहे आणि खूप लो पण ठेवायचं नाही आहे। खूप लो असेल तर इडली तेलकट होती आणि खूप जर हाय असेल तर ती एकदम जळती आणि आतमधून सॉफ्ट राहत नाही। त्यामुळे आपल्याला टेम्परेचर शक्यतो मीडियमच ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी गोल्डन रंगावर आपली इडली फ्राय झालेली आहे। इडली कढईमध्ये टाकल्या लगेच आपल्याला टर्न करायची नाही आहे, त्यामुळे ती इडली तुटते। तर शक्यतो 2-3 सेकंदानंतर ती दुसऱ्या साईडने टर्न करायची आहे। तर इथे बघा, आपल्या सर्व इडल्या फ्राय करून झालेल्या आहेत। हे पहा, तुम्हाला दाखवते आपल्या इडल्या किती छान असे क्रिस्पी तयार झाल्या आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। आतून खूप सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी अशी आपली इडली तयार झाली आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।